सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथील एका सालगड्याने सोन्याच्या आमिषपोटी आपल्याच शेतमालकाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मृत व्यक्तीच्या शरीराचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरून ठेवल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले आहे। मोहोळ तालुक्यातील अलमवाडी या गावात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी शेतमजुरास अटक केली असून मयत कृष्णा चामे यांची हत्या आरोपीने एकट्याने केल्याचे म्हटले आहे। त्याच्यासोबत सह आरोपी आहेत किंवा कसे याबाबत मोहोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत। 15 डिसेंबर रोजी कृष्णा नारायण चामे हे बेपत्ता असल्याबाबत मोहोळ पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर याबाबत पोलिसांनी तपास केला असता कृष्णा चामे यांची कोणतीही माहिती मिळत नव्हती। तपासामध्ये चामे यांच्या शेतात सालगडी म्हणून असलेल्या सचिन भागवत गिरी यांनी एक माहिती दिली। कृष्णा चामे यांना एका अज्ञात व्यक्तीने दुचाकीवर नेल्याचे त्याने सांगितले। त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मोहोळ पोलिसांनी या संदर्भात बेपत्ताऐवजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला। या प्रकरणातील मयत कृष्णा चामे यांचे घर शेतामध्ये फॉरेस्टला लागून आहे। घराच्या आसपास साधारण 5-6 किलोमीटर अंतरापर्यंत शेती आणि फॉरेनची जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी लोकवस्ती किंवा CCTV सारखी तांत्रिक मदत मिळत नव्हती। कृष्णा चामे यांचा मोबाईल देखील घरी असल्याने CDRवरील माहितीचा देखील पोलीस तपासामध्ये कोणताही फायदा होत नव्हता। अखेर पोलिसांनी वेगळ्या मार्गाने तपास करून सांगण्याची चौकशी केली। नंतर गुन्ह्याचा उलगडा झाला। या प्रकरणातील मयत कृष्णा चामे व त्यांच्या कुटुंबियांचे बँक स्टेटमेंट आणि इतर लोकांसोबतच्या आर्थिक व्यवहार बाबतीतला अभ्यास पोलिसांनी केला असता कृष्णा चामे यांचे अपहरण आर्थिक कारणावरून झाले असल्याचा संशय पोलिसांना आला। त्याचवेळी सालगडी असलेल्या सचिन भागवत गिरी याच्या चौकशी दरम्यान बोलण्यात विसंगती असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। पोलिसांनी सचिन गिरी याची सखोल चौकशी केली असता त्याने स्वतः गुन्हा केल्याची कबुली दिली। कृष्णा चामे हे अंगावर जवळपास 18 ते 19 तोळे सोने, लॉकेट, अंगठ्या, सोन्याचे कडे अशा स्वरूपात वापरत होते। हेच सोने मिळवण्याचे लोभ आरोपी सचिन भागवत गिरी याच्या मनात निर्माण झाले। त्यामुळे त्याने कृष्णा चामे यांच्या डोक्यात सुरुवातीला हातोडेने मारून हत्या केली। त्यानंतर धारदार शस्त्राने शरीराचे तुकडे तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉलीकॅप कॅरीबॅगमध्ये भरले आणि घरासमोरील शौचालयाच्या शोष खड्ड्यांमध्ये पुरून ठेवले। पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर आरोपी सचिन गिरी याने खून कबुली केली। सदरची उल्लेखनीय कामगिरी ही अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, विलास यामावार, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, मोहोळ पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड यांनी केली। याबाबत मोहोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत।